करायचं नाही तुला मला. हाय गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर तुम्ही बघत असाल आम्हाला एवढं रेडी होऊन चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे माझ्या घरी परत कारण की माझ्या घरी एक फंक्शन आहे आणि म्हणून मी आणि तेजस आणि विवेक आम्ही तिघं पण चाललोय. आता त्याला पिक करू. तर सांगितलं का पण निघाले नाही, मी त्याला सांगावं लागेल ना. त्याला सांगतो आता आम्ही निघलोय. काहीच मला असं वाटतंय की तेजस आता माझ्या घरी तर येतोय आहे, पण त्याला म्हणजे खूपच सारे गेस्ट असतील. एक मिनिट, तुम्हाला ना सण दाखवते. गेला तो सण. अरे यार, आता का बरं असं जातोय? दिसतोय ना राईटच्या टाइमला सनसेट झालाय. काचीच वेडे वाकडे आवाज काढते. माकडा आहेस का तू? सोऱ्या. तर मला काय सांगायचंय, तर मला काय म्हणायचं आहे की आम्ही आता जातो तर आहे ना, तर तिकडे खूप सारे गेस्ट येणार आहेत, आजच येणार आहेत. आणि फंक्शन उद्याच आहे ना. फंक्शन उद्याच आहे, पण गेस्ट आजपासूनच यायला स्टार्ट होईल. तर तेजसचं मला माहित नाही बिचाराला कसं वाटेल, कारण की एवढ्या गेस्ट मध्ये तो आधी पण कधी गेला नाही. आणि मी काल त्याला काही सांगितलं नाही यातलं की गेस्ट येणार आहेत वगैरे आजच. तर मग मला असं वाटत होतं की मी त्याला आज सांगितलं नाही, सपोज काल सांगितलं तर तेजस मग मला काय बोलल की आज नको, मग आपण उद्याच जाऊ. त्याच्यामुळे मी त्याला काहीच सांगितलं नाही. आणि तुला माहितच नव्हतं एवढे लोक आजच येणार आहे. त्याला विचारायला वाटत असेल की ठीक आहे उद्या येतील नाही का, पण आजच सगळे असतील. आणि आज पण हे फंक्शन आहे वाटतं छोटे मोठे, तर त्यासाठी पण आता माहित नाही मला तेजसला कसं वाटेल, अनकम्फर्टेबल होईल की काय. पण मी त्याला बोलली की तू बायकोचा बैल बनून राहा. तर म्हणजे बायकोचा बैल म्हणजे मी असेल तिथेच थांब, नाहीतर तुला प्रॉब्लेम होऊन जाईल. पण तो बोलतोय की तू नवऱ्याची म्हैस पण. तर काय माहिती आता काय होतंय, मी तुम्हाला दाखवत राहील. आणि हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, त्यामुळे बघत राहा. गाईज, आम्ही तिघं निघतोय तर तेजस म्हणतो की एक दगड घ्यावं लागेल. बरोबर आहे ना, 3 तिघाड काम बिघाड. दगडचं कोणी सांगितलं ब्रो? सुपारी घ्यायची का? सुपारी तर कुठं शोध. दगडचं कोणी सांगितलंय? लॉजिक येते, लॉजिक. खरंच मी पहिल्यांदा ऐकते. काय घ्यायची तुम्ही तिघा निघाला? तिघं कधी निघायचं? नाही ना. तिघं कोण? कोण तिघा नाही, कोण? म्हणतात ना 3 तिघाड काम बिघाड. त्यापेक्षा एक काहीतरी पण सुपारी. दगड पहिल्यांदाच ऐकते. चौथा मेंबर आहे. ओके गाईज, तुम्ही मला बघू शकता. मी बघा कसं कुंकू लावलंय, छोटूसं पतलूसं, जे की तेजसला माहीतच नव्हतं की कुंकू वगैरे लावलेलं आहे. आणि आधी जेव्हा मी बिगिनर होती लग्न झाल्यावर, तेव्हा मी तेजसकडनंच कुंकू लावायची. पण आता मी स्वतःच लावून घेते कुंकू, कारण की मला असं वाटतं की हा खूप टाईमपास करेल, पटकन लावून नाही देणार, चांगलं लावेल नाही लावेल. त्याच्यामुळे मी माझं लावून घेतलं आहे छोटूसं, जसं वाटेल तसं. काय एवढं गाईस मी कुंकू लावलंय छोटू पतलू, पण ते पण मी असं चुकीचं लावलंय. पण बघ म्हणून नाही, शहामपणा करायला गेली की लावते स्वतःच आणि झालं तिरप. झालं ना पोपाट. दिसतंय ना रे खूप खरं. आई साप झोप येते. मला नाही येते. तुला कसं येईल झोप? आय एम सो ऍक्टिव्ह नाव. मोर पॉवर टू मी. तू तर चालली ना तुझ्या गावला. काय करतोय? गाईज, आम्हाला एक दिसतंय मेदूवडा आणि इडली, तर आम्ही विचार करतो आधी खाऊन घेऊयात थोडं. बघा इथे जरा खायची. तेजसला खूप वाटत होतं गाईज की ना मेदूवडा आणि इडली खाऊ, तर आम्ही थांबलो तेजससाठी. खा आता. झालं काय झालं काय माहिती काय झालं. गाडी चालू नाही होते. नाही होत. अरे यार गाडी आता ब्रो. गाडी
म्हटलं होता असं काहीतरी करून नव्हती चालू. ए हँड ब्रेक तर तू खाली केलाच नाही. हँड ब्रेक तर तू खाली केलाच नव्हता. त्याचा आणि त्याचा काय संबंध? खाली कधी करशील? चालू होईल तेव्हा का? आता लावला मी निघताना बाहेर. मग ह्यांनी तर खाली केलाच नाही. बॅटरीचा इश्यू वाटतं मला इथं. फोन करा. काय पिकात आहे? चाय. चल ना होते चालू, नंतर बघू. हे लावूया, हे बंद कर. ओके. गाईस त्याला बघा कसं पकडून ठेवलंय. चहा बघा मस्त सर्व केलाय. चहा बघा मस्त सर्व केलाय असं बोलले मी. गाईज आता विवेकला आणि तेजसला खूप सारा स्ट्रेस होतोय गाडी कशी चालू करायची. आणि विवेक बघा युट्यूबला व्हिडिओ सुद्धा बघतोय की गाडी कशी चालू करायची. आणि तेजसला आता स्टेप्स माहीतच आहे कशी गाडी चालू करायची. आणि हे दोघं खूप पळताय आणि मला पण पळावं लागतंय. मी पळतीये, तुम्ही चालताय, तुमच्या चालण्याच्या स्पीडला मला पळावं लागतंय. आता विवेक करतोय गाईज फर्स्ट ट्राय गाडी चालवायचा. 1 2 3. No, God, please, no, no. आपल्याला अनेकदा गाडी बंद करावं लागेल का पण? तुम्ही कोणाशी बोलता? इकडे ब्लॉग चालू आहे, ब्लॉग मध्ये बोललं पाहिजे. बिचाऱ्यांच्या एवढ्या स्ट्रेस मध्ये सुद्धा मी त्यांना हे सांगते. अजून पण गाडी चालू नाही झाली. आता हे लोक बाहेर बघताय काय करू शकतात असतील तर. आणि आता एक मेकॅनिक बोलवलाय विवेकने, तर बघूया काय होतंय. An hour later. अरे स्टार्ट झाली. ज्ञानेश्वराची कृपा. फक्त त्यांनी सांगितलं आता बंद नका करू गाईज. आणि तो म्हणतो ये शूट क्यों कर रहे हैं तुम लोग? तो मी सांगितलं त्याला उसका चॅनल आहे यूट्यूब पे, इसलिए व्लॉग बना रहे हो. मग असं बोलला तो. हे हा त्याला वाटत असेल ना आपण असं का करतोय शूट. मग तो काय म्हटलं बघेल की नाही आपल्याला युट्यूब वर. म्हंटल का युट्यूबला बघतो. विचारलं भी नाही त्यांनी नाम क्या. आता पेट्रोल नाही. आज काय चाललंय आमचं काय माहिती. पेट्रोल पंप अँड गाडी बंद करायची नाही. कीप इन माइंड तेजस, गाडी बंद नाही करायची. गाडी चालू राहिली पाहिजे. किती वेळ लागल रे आपल्याला पोहोचायला? 1.5 तास. 2 दिसत नाही नीट. हे काय झालं? व्हॉट इज दिस मॅन? भाईचा आवाज काय चाललंय आपल्या सोबत. बघ आता ट्राय कर. ते दगड एखादं घेऊनच टाकू बर का उतरल्यावर. मग अशी घेतला पाहिजे होता पण उतरलो तेव्हा. बाहेर निघलं. ऐशे तू तुझ्या गाईज आम्ही आता हे घेतोय पायनॅपल. आणि हा मला कधीच शूट करत नाही. आता मला हा बिलकुल नाही आवडत आहे. पण माझं लग्न झालं याच्यासोबत. आता मी काय करू मी? हा प्रेम. कधीच शूट करायचं नाही तुला मला. मी कधीच ब्लॉग मध्ये दिसणार नाही. जेवढी मी स्वतःला घेईल तेवढीच दिसल. अगं नाही, मी घेतो ना तुला, रँडमली नाही घेत मी. हो, चालूच नाही होत. काही उपयोग नाही. अर्थहीन गोष्ट झाली. बघ फोटो मध्ये घेतो मी तुला. बघ जाऊ दे. काय घेतलं का स्कॅनर? हा केलं का स्कॅनरने पे? थांबा मला सामान घ्यायचे. गाईज आम्ही पोहोचलो. आता काय उपयोग आहे? आता मी शूट करते ना. तेजस तू ही बॅग घेऊन नको चालू, सगळे तुला पुक्की म्हणतील. दिसतोय